आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे दुर्गादेवी मंदिर पराडच्या जत्रोत्सवात. ही लाईटिंग चालू आहे. जत्रोत्सव दुरून रात्रीची वेळ आहे आणि इथून एक गेट आहे. इथून मी मंदिर दाखवतो आहे तुम्हाला. विद्युत रोषणाई केलेलं आहे. सुंदरसं मंदिर आहे. 200 ते 300 वर्षाची परंपरा लाभलेलं हे मंदिर आमच्या पराड गावचं दुर्गादेवी मंदिर. यात आज जत्रोत्सव, आम्ही त्याला मालवणीत दहिकाला म्हणतो. आता इथून पालखी निघेल. पालखीनंतर रात्री हे मंदिरचे एंट्रन्सला मी आलेलो आहे. ही तुळस दिसते आहे, खूप वर्ष पुराणी आहे. मला वाटतं तिला मीच माझ्या लहानपणापासून पाहतो आहे. आणि हे मंदिर आहे. पालखी निघायची वेळ आली. हे पराडकर जे गावचे गावकरी आहेत त्यांनी पालखीची पूजा करून निघाली आहे. राजू पराडकर निघाला आहे आणि ही पालखी निघाली आहे. बरोबर ब्राह्मण आणि हे वादंत्री, आम्ही याला ढोल ताशा म्हणतो, त्याच्या गजरात या पालखीचं मंगलाष्टका बोलत आता इथे पालखी निघालेली आहे. बरेचसे लोक पालखीबरोबर आहेत आणि पारंपरिक पद्धतीने वाजंत्री घेऊन ही पालखी निघालेली आहे. इथून पालखी मंदिरातून बाहेर पडलेली आहे. ही पालखी इथून भावाई मंदिरकडे जाईल. भावाई मंदिरकडून पुन्हा येईल फिरून आणि नाटक चालू होईल म्हणतात. आम्ही दहिकाला नाटक चालू होईल. खानोलकर दशावतार मित्रमंडळाचं नाटक आहे. आणि ही पालखी बघा, पालखीतील देवीचं रूप बघा. आणि सकाळी गाडगं फुटेल, जे 6 वाजता फुटेल. पूर्ण रात्र हा प्रोग्राम आहे. खूप सुंदररित्या आयोजित केलेलं दुर्गामाता मंडळ पराड ग्रामस्थांनी आयोजित केलेली ही गोष्ट आहे. ही एक दहिकाला उत्सव आहे. हे बाबा पराडकर दिसत आहेत. आणखी हे भावई मंदिरकडे पालखी पोचलेली आहे. इथलं एक वैशिष्ट्य आहे, या पालखीत म्हणतात ना फटाक्यांचं आतिषबाजी बघायला दूरदूरून लोक येतात, लांबून लोक येतात. खूप सुंदर आतिषबाजी थोडक्यात दाखवतो आहे इथे होत असते आणि ते पाहायला गर्दी जमलेली असते. हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत. असं करून ही पालखी आता पुन्हा हे हजारो लोक बघा पालखी पुन्हा मंदिरकडे चालली आहे. मंदिरकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले असतात. हॉटेल्स, मालवणी खाजा स्पेशल आहे बघा. इथे खाऊचे स्टॉल इथून सुरू झालेले आहेत. खेळण्यांचे स्टॉल झालेले आहेत. कोकणातलं हे एक पारंपरिक म्हणतात नाटकं असतात त्याच्यासाठी आहेत. आणि आता इथे नाटकाचं म्हणतात ना दशावतारी नाटक सुरू झालेलं आहे. हे पानपट्टी जी आता दिसत नाही आहे, कमी दिसतात.